लढाई झगडा लाडी गोडी हसत सुटतील अवघड कोडी भानगडी झाल्या लाख जरी जगण्याला न्यारी रंगत भारी गमत जमत गमत जमत मनामध्ये धमाल धमकत हिते खुल्याची सारी पंगत वाघाला विशेलीची संगत हिते शिपाई बसतो घोड्यावरती राजा चालतो रांगत हास्याच्या या दुनियेमध्ये सगळं दिसत डोलत नाचत ढोल ताशा बीटवर भारी उडती चाल आणि धमाल न्यारी गल्लो गल्ली नाद घुमत गमत जमत रंग परवा गावात स्टेजवर सभा झाली स्टेजवर झळकट होता नव हे आमदार खासदार काय म्हणत होते नक्की? नाऱ्याचा नाद करायचा नाही गावात. त्याचं वजनच आहे तेवढं म्हणून तर स्टेजवर तो फिरत होता. बरं ना रे, तुला आमदार काय म्हणणार रे? आमदार खासदार आलेले माझ्याशी काय म्हणलं तुम्हाला चिंता पडली ना? आल्या माझ्या जवळ आलं माझ्या कानापाशी पोचलं मला म्हणते ती कसं स्टेजवर पुढच्या लावून झाले असतील खाली जाऊन बसा. काय वाटत तसं आहे हलक्यात काम नसतं आपलं. शिव कोण आला? अरे का काय हसताय? अरे नाऱ्याचा वटन रुबावर हसतोय आम्ही. अरे ह्यो कसला आलाय रुबाब? रुबाब कशाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? अरे 2 दिवस झालं नुसतं बोट चावायला लागल्या आणि मेच संपला तरी गरमी काय अजून कमी होई नाही बघ. आईला समऱ्या अरे काल तर लका तंबाखू माझ्यापासून उसली मागून खाल्लीस आणि आज कसा टाकतोयस? वेळ अरे वेळ काय माणसाची जशी तशी राहते का? मजीर अरे ह्यो महिना कुठला चाललाय? धोंड्याचा. मग काल बायकोला मी दमच दिला. अगं म्हणलं धोंडा चाललाय, म्हणलं काय हाय का नाही मला. तिला म्हणालो मला धोंड्याचं काय मिळणार आहे का नाही. नाही मिळणार तर तू इथं नांदायचं नाही. तेव्हा तिनं सासऱ्याला फोन लावला आणि मग सासऱ्यानं मला ह्या 2 अंगठ्या दिल्या आणि ही 1 चेन दिली. त्याला म्हणत्यात रुबाब. खरंच आहे बाबा, हे रुबाब दिसतोय. आईला या 2 अंगठ्यां चेन बघून लका माझ्या तोंडाला पाणीच की सुटलं. आता जातो बायकोकडून तिला बी असा दम टाकतो, मला बी अंगठ्यां चेन पाहिजे म्हणून. बरं चला मग येतो. ए नाऱ्या आता ना काय काय नाही. तात्या चला शिवला जाऊया. चला चला हा? चला चला. काय उन्हाचं तरी काय करता येतं. दिल के अरमां में गए, दिल के अरमां में गए. काय बाई हो, घरचा रेडिओ आमच्या बंदच होत नाही दिवसभर. ना ह्याचे सील संपत आहेत ना चार्जिंग संपत आहे. दिवसभर वाजत राहतोय. वैताग आलाय नुसता. आजीचं गाणं ऐकून आलं वाटतं. सायरनचं गाणं बोल. सायरनचं? अरे माझ्या सोन्या म्हणतो की म्हणते पुरत होती दडदड लाली गालावर आली, अंगात भरलंय वारंगीच्या तांबाळा जरा तपकीर पडते. आय पिठाच वाटलं बया. बया म्हातारी भदीर झाली या. गावातल्या का पोरच का काय लागले ती? अका धोंड्याचा महिनाच संपला तरी लेखा आम्हाला काय नाही. बरं झालं तुम्ही आला. सकाळपासून डोकं उठवले. तुमचा घरचा रेडिओ आहे ना, बंद करा जरा. कुठं नाही बघा त्याचं. ती बंद कर. बघ दिल के अरमां
अगं गावातली पोरं का काय लागली ती अरे चेनी काय घालते ती आमटी काय घालते ती आमटी चैन तुम्हाला तर माहितीये माझ्या आई बापांनी कर्ज काढून बहिणीचं लग्न आताच केले. अगं तुझं माझं लग्न देवळात केलं देवळात हा? शिरा भात हा काय दहाव्याचं जेवण होतं का काय असलं का जेवण घातलं आणि तुझ्या बहिणीच्या लग्नात कर्ज पाणी काढून गुलाबजाम जिलेबी मट्टा पुऱ्या मसाली भात हा अरे नाचायला डॉल्बी आणली आणि तुझी बहीण घोड्याहून आली अरे तुला चालत आणि मला डॉल्बी पुढे म्हणते जावाय नाचा की अरे काय चाललंय हे ती काय काय तो माझ्या आई बाप मला काय सांगायचं मला ह्या दोंड्याच्या महिन्यात आमची चैन मिळाली पाहिजे हे तो बाळा तुला नवीन घेऊन देतो जा आई बोलावते तुझी आता तोंड बंद केले तुझ्या आईला फोन लाव फोन आत्ताच्या आता आईला फोन लाव आईला फोन लाव आणि सांगायचं अहो ऐका की ऐकत नसतोय आपण हा? ऐका तरी माझं हा लागला उचल हॅलो बोल की ग आय अगं हे दोंड्याच्या महिन्यात जेव्हा यायचं म्हणतात एकी कधी पण आजच ये मग. अगं येऊ दे काय अंगठी पाहिजे म्हणतात. असं होय. बर करते काहीतरी जुळवाजुळव पण या तुम्ही. अगं पण कुठून येतो म्हणून सांग बरं येत मामी बोला की जावे बापू. म्हणत होती पोरगी कशाला जायचं उगाच मला नका होतं मला कशाला सोनं पाहिजे पण पोरगी म्हणते दोंड्याच्या महिन्यात समध्यासनी सोन्याची अंगठी केली चैन केली जेवायला पोळ्या केलं ती आलो की येतो तयारीला लागतो तयारीला आलं लगेच चल 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 लक्ष्मी का ग टेन्शन मध्ये दिसतीस तू काय नाही सुमीचा फोन आलेला अहो. काय म्हणत होती सुनी अहो काय नाही धोंडा महिन्याचं जेवायला येते म्हणत होती. जेवायलाच येते म्हणत होती होय येऊ दे की मग त्याला काय बरं चपाती कर मस्त पैकी जावायला. जेवणाचं काय नाही हो मी लगेच करेन पण सुमी म्हणत होती पाहुण्यासने अंगठी आणि चेन घाल म्हणून. कसं जमायचं सांगा. चैन आणि अंगठी मागत होती तू त्यांना बोलली नाहीस का आत्ताच आपल्या धाकट्या पोरीचं लग्न झालं तुला तर माहितीच आहे त्याचं अजून कर्ज फिटलं नाही हे कसं जमायचं मला बी काहीच कळना बघा. बरं बघतो मी काहीतरी नाही काय जमलं तर एक चांगलासा पोशाख घेऊन येतो हा आणि जमलं तर बघू काय करता आलं तर. बर तू नको टेन्शन घेऊ ना तुला तळेल बघतो. अगं आटप की लवकर चल आले किती काय तुमची सावरू तरी दे ना. आत्या स्वयंपाक करून ठेवलाय जेवण करून घ्या. काय तर मला आता लाडाचं गेलाय सरवाडीला. झालं सुरू बघा. अगं राहू दे की चल एसटी जाईल परत चल लवकर. दाजी अरे अक्का दाजी आले मग ये दाजी दाजी या दाजी
नमस्कार पाहुणे. कशाचा नमस्कार? आता काय भावाला मग त्या पोटाला मारायला नव्हतीस का काय? माझ्या काय मण्यावर अंगठीचे घालत होतीस का? तर बाजूला पाहुणे या या तुम्ही गोट्या हा पाहुणे पाहुणे हा सुमी तू कर बस 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 इथं बस. बस इथं. बरं सुमन आहे ना का बरं तुझं सगळं? हो बरेच दिवसानं असं आलं. जावं बापू तुमचं कसं काय? अरे एक नंबर आपलं काम असतं मला माहित आहे. बरं स्वयंपाक झाला का सगळा? झालंय झालंय तुम्ही सगळी बोलत बसा मी लगोलग ताट करून आणते. चालेल. हा आलीच लगेच. आय काय झालं ग? अगं, बोल की काय म्हणतेस? अगं ते तुला बोलले नव्हते का मी फोनवर? कशाचं? ती सोन्याची अंगठी सोन्याची चेन. आधी जून तर घ्या मग बघू बघूया काहीतरी. कसं करणार? बघूया म्हटलं ना काहीतरी. जून घ्या आधी. नाही नाही काय माहितीये का ती जेवणाचं काय घेऊन बसलाय तेव्हा. पण आता तुमची पोरगी म्हणली तर ती बघा आपलं तुमच्या मनात मला कशाला काय पाहिजे तेव्हा. अहो दाजी तुम्ही काही सोन्याची अंगठी सोन्याचं चेन घेऊन बसलाय. अहो त्याला काही वजन तरी आहे का? हलकं बरोबरीत तुम्हाला आहे ना सोन्याचा घुंगरू जाणून देतो बघा. हा तुम्ही जेवून घ्या. मी घुंगरू घेऊन लगेच आलो बघा. लगेच आलो. सोन्याचं घुंगरू बरोबर आहे त्याचं. चेन आणि अंगठी हलकी असते. घुंगरू कसे जड टापळाकच घेतो. म्हणजे 2-4 अंगठ्या आणि चेन कशी टापळा करतो वजनदार. आलो आलो. काही झालं ना तरी दाजींना सोन्याचं घुंगरू देणार म्हणजे देणारच. आत्ताशी गावला ह्यो सोन्या माझ्या तावडीत. पळतोय होय नका सगळ्या रानाचं पळवलं मला ह्यो सोन्या. आणि सोन्याचं ही घुंगरू. कशाला उगाच आणायचं. असू द्या. आणि कपडे घालून घ्या. हं? बरं उक्ती सांगली तुम्ही. हो. जवळ बघू जेवण कसं काय झालं? एक नंबर. पण मामा काय बी म्हणा मामीच्या हाताला एक नंबर चव. तो गोठ्या गाव उगाच. त्याची स्वयंपाक चांगलाच करते नाही. बस कपडे बसली का हो तुम्हाला? मामा हं. बरे पण तो गोठ गावायचा येईल की. कसं आहे माहितीये का तो आला म्हणजे आपलं आम्ही जायला मोकळं नाही का. कसं आहे जावं बापू. एक तर शेतीत बघितलं ना हे निसर्ग असा पोकतोय. कधी बी पाऊस पडतोय. शेतीत काय अवघड आहे. शेतकऱ्याचं आजकाल काही खरं राहिलं नाही. त्यात नाही सगळं प्रपंच चालवायचा. बरोबर. आत्ताच पोरीचं लग्न झालं. पण मामा
तो डीजे कुठला आणला होता? हे जबराट होत. अहो ती काय आहे माहितीये का, जगाच्या लाजा काज गोट्यानं छाट धरला म्हणून. पण निभार खर्च केला तुम्ही लग्नात. अहो पंचक्रोश नुसतं नाव काढतंय. अहो ते सगळं कर्जाव झालं हो पाहुणं. करावं लागतं समाजासाठी. नाही हाय म्हणलं तुमचं बरोबर, मी नव्हतं हात करणार. अंगठींचे मला नाही त्याची हौस. बायका म्हणजे गावातल्या समजा जावयासनी घातले तुम्हाला काय आम्ही कमी पडतोय होय, म्हणून त्याच्यासाठी आलोय आपल्याला काय. अहो बरोबर आहे, पण ती लगेच जमतंय का आम्हाला. पण तुम्ही जमावलं की ते आत्ता बघितलं नाही तुमचं पोरग म्हणला ते चैन अंगठी हलकी घुंगरू. घुंगराची तोंड बघतोय आता. कवा येतोय घुंगरू. आला वाटत. दाजी 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 तुम्हाला म्हणलो तर नाही मी तुम्हाला सोन्याचा घुंगरू आणणार. सोन्याचं घुंगरू. हो सोन्याचं घुंगरू. सोन्याचं घुंगरू. होय 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 दाजी तुमच्यासाठी आणलाय फक्त सोन्याचा घुंगरू. तूच र सोन्याचं घुंगरू. पण गोट्या हा तांबर नाही करा पत्र्यागत. अहो आता ती सोन्याचा घुंगरू आहे, तांबरणारच की. म्हणजे अहो ना आपल्या बोकडाचं नाव काय? सोन्या. हा ती सोन्याचं घुंगरू. म्हणजे पोकडाचं नाव सोन्या. हा आणि त्या सोन्याच्या गळ्यातलं ही घुंगरू. हा ती मला सकाळी सांगत होतच नाही. हा. तुम्हाला सोन्याचं घुंगरू देतो म्हणून. तुमच्या हे ना जावयाचा मान सन्मान करता येत नव्हता तर अपमान तरी कशाला करायचा. आणि तू आता हितच राहायचं आणि तुम्ही दोघांनी तिला सांभाळायचं. चालू थांबा. एका सोन्याच्या अंगठीसाठी तुम्ही मला इथं ठेवून चालला. विसरलं सगळं. अहो प्रत्येक सुखदुःखात तुमच्या बरोबरीने उभा राहिले मी. सुमे, आणि मला सांगा, तुमच्या दाजीने जर तुमच्याकडे ही मागणी केली आणि तुम्ही पूर्ण नाही करू शकला, काय कराल तुम्ही? काय केलं असतं तुम्ही? सुमे थांब. अगं असं करा, इकडेच मोडा. काय बोलतेस आई? पुरी पुढे मला काय बी नाही, सोनं बिनं काय महत्वाचं नाही बघा. ही मोडा आणि जावई बापूंना अंगठी तेवढी घ्या बघा. जावई बापू, पुरीच्या सुखासाठी आम्ही जीव बी देऊ शकतो. सोनं काय चीज आहे नाही. जावई बापू, ह्या सोन्यापायी कित्येक मुलींचा आजपर्यंत जीव गेला. पैशाच्या मोहापायी कित्येक मुलीने आपले जीवन संपवले. असं माझ्या मुलीबद्दल व्हायला नको. ही मोडतो आणि तुम्हाला अंगठी लिहून देतो. थांबा मामा, ती मंगळसूत्र द्या माणूस द्या. पण अहो द्या मामी. आणि हे परत गळ्यातलं काढायचं नाही. घाला बघू. आणि मी अगं आपलं असंच म्हणत होतं, एवढं मनाला लावून घेतलंय होय तुम्ही सगळे. अगं मला पण माहित आहे की माझ्या बहिणीच्या बाबतीत असं काही घडलं असतं तर काय माझ्या वेळ आली असती. या टायमिंगला तू सुद्धा मला अशीच मदत केली असतीस. पण मामा खरंय तुमचं. अहो लहानापासून मोठी होईपर्यंत तुम्ही मुलीला शिकवता, त्यांचं लाड करता. काळजाचा तुकडा असतो तुमच्या तो. एवढ्या मायानं प्रेमानं वाढवता आणि असं थाटामाटात कर्ज पाणी करून तुम्ही लग्न करून देता. आमच्यासारखी अशी सोन्याला हवास केली माणसं त्या निष्पाप मुलीचा जीव घेतात. त्याला जाळून टाकतात, मारून टाकतात. मामा तुम्ही माझं खरंच, माझंच नाही माझ्यासारख्या कित्येक जावयांचं तुम्ही डोळे उघडले. हा मी हिला ज्या वेळेला घरी घेऊन आलो ना, त्यावेळेला हिला सांगितलं माझा आई बाप म्हणजे तुझं आई बाप आहे. ती तेव्हापासून आई बाबा म्हणत होती. अहो जर माझा आई बाप हिचा आई बाप जर होत असतील तर हिचा आई बाप माझा आई बाप नाही का? आणि हा माझा मेवना नाही, माझा भाऊ आहे. असं त्या बहिणीसाठी केलंय ते. मामा माफ करा मला, मामी माफ करा. खरंच जावई बापू, असा जर जावई प्रत्येकाला मिळाला ना
तो कुठलीही मुलगी आत्महत्या करणार नाही. खरंच जावई बापू, मानलं तुम्हाला. दाजी दाजी अहो मला पण भेटून द्या.